खूप इमोशनल झालो किंवा काही भयानक बघितलं की अंगावर काटा का येतो? तर होतं काय, जेव्हा आपण असे स्ट्रॉंग इमोशन्स फील करतो आपल्या शरीरात स्ट्रेस रिस्पॉन्स ऍक्टिव्हेट होतो. म्हणजे काय, तर एखाद्या डेंजरस सिच्युएशन मध्ये आपल्या शरीरात होणारे बदल, जेव्हा हे बदल होत असतात तेव्हाच आपल्या शरीरात दोन हॉर्मोन्स रिलीज होतात, अड्रेनालिन आणि नॉर अड्रेनालिन. हे दोघं मिळून आपल्या त्वचेवर जे केस असतात त्या प्रत्येक केसाच्या खाली एक मसल असतो इरेक्टर पिलाय नावाचा, त्याला कॉन्ट्रॅक्ट व्हायला सांगतात. म्हणजेच तो मसल आखडला जातो. जसं नॉर्मली आपल्याला ही भीती वाटल्यावर गोळा होऊन बसावं वाटतं किंवा कॉन्ट्रॅक्ट होऊन बसावं वाटतं, एक्झॅक्टली तसंच जेव्हा तो मसल कॉन्ट्रॅक्ट होतो त्याला जोडलेला जो केस आहे जो नॉर्मली आडवा असतो तो उभा होतो आणि त्यालाच आपण म्हणतो अंगावर काटा येणं. आणि हे आपल्याला आपल्या गुहेत राहणाऱ्या पूर्वजांकडून मिळालंय असंही म्हटलं जातं. तेव्हा आपल्याला भरपूर आणि मोठे केस होते जे आपल्याला प्रोटेक्ट करायचे. कसं, जेव्हा आपल्यावर कोणी अटॅक करायला यायचं आपला तो स्ट्रेस रिस्पॉन्स ऍक्टिव्हेट व्हायचा, म्हणून आपले केस उभे राहायचे, ज्यामुळे आपण जास्त अवाढव्य, आक्रमक आणि डेंजरस दिसायचो, ज्यामुळे जो अटॅक करणार आहे तोच घाबरेल आणि आपल्याला सोडून देईल. तुम्ही मांजरीला अनेक वेळा हे करताना बघितलेलं असेल. तसंच जेव्हा आपल्याला थंडी वाजते सेम मेकॅनिझम मुळे आपल्या अंगावर काटा येतो. तेव्हा जेव्हा आपल्याला खूप केस होते त्या केसांमध्ये हवा ट्रॅप व्हायची आणि तिचा एक लेअर तयार व्हायचा जो इन्सुलेटर सारखं काम करायचा. म्हणजेच आपल्या शरीरातली उष्णता शरीरातच ठेवायची आणि बाहेरच्या वातावरणाचाही शरीरावर परिणाम होऊ द्यायचा नाही, आणि यामुळे आपल्या शरीराचं थंडीपासूनही संरक्षण व्हायचं. पण ही सिस्टीम आता एवढी इफेक्टिव्हली काम करत नाही असंही काही रिसर्च सांगतात. काही लोकांना अगदी गाणं ऐकतानाही अंगावर काटा येतो. तुम्हालाही असा अनुभव आहे का? मला कमेंटमध्ये सांगा.